मोदींकडून नाशिकमध्ये काळाराम मंदिरात साफसफाई करण्यात आलेली आहे आणि 22 जानेवारीला मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन मोदींनी केलेलं आहे। आणि सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते मुंबईत पोहोचतील आणि इतर अनेक कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडणार आहेत। तर आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तर मोदींकडून नाशिकमध्ये काळाराम मंदिरात साफसफाई सध्या करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहतोय नाशिकमध्ये मोदी आलेले होते आणि मोदींकडून नाशिकमध्ये काळाराम मंदिरात साफसफाई करण्यात आलेली आहे। आपण सध्या दृश्य पाहतोय। खरंय, आपण अनेकदा बघितलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ते स्वतः साफसफाई करतात। मग अनेकदा वेगवेगळ्या नदीपात्राच्या कडेला असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साफसफाई केलेलं आपण बघितलेलं आहे। मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरामध्ये ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यांनी त्यावेळेला काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्या ठिकाणी आरती केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला स्वच्छता मोहीम संपूर्ण देशभरात राबवावी यासाठीचा संदेश देण्यासाठी काळाराम मंदिरातच साफसफाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। एकूणच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये 22 जानेवारीला स्वच्छता मोहीम राबवावी यासाठीचं हे एक प्रकारे आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये देखील याचा उल्लेख केलाय की 22 जानेवारीला स्वच्छता मोहीम राबवावी। त्यामुळे एकूणच यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन राबवलं होतं आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा स्वच्छता मोहीम राबवण्यासाठीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे। नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण सध्या हे दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो ज्या ठिकाणी मोदी आपल्याला दिसत आहेत, जे काळाराम मंदिरात साफसफाई करताना आपल्याला दिसत आहेत। तर 22 जानेवारीला मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्याचं मोदींनी आवाहन सुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे। स्वच्छता अभियान चलाएं, अपना श्रमदान करें। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते मुंबईत पोहोचतील। तीर्थ स्थानों की, मंदिरों की साफ सफाई करें, स्वच्छता का अभियान चलाएं। मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है। असवर के निमित्त देश के सभी मंदिरों में, सभी तीर्थ क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएं, अपना श्रमदान करें।